जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मित्रांनो जन्माला यायचं असतं. या आयुष्यावरती शतदा प्रेम करा, कारण आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा वन्स मोर नाहीये. जबरदस्त मॅच आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावेंची गरज. काय षटक आपण पाहतोय मागचं रुपेश यांचं बघायला मिळालं. मात्र 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना पुन्हा एकदा वर्चस्व करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सागर सुतार दाखल झालेत. पहिलाच बॉल निर्धाव हाताळलाय. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र स्थिर आहे. एक धावफलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. 5 चेंडू आणि 12 धावेंची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर सुतार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज होईल. धावबाद. थँक्यू. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल होणारे श्रीशांत गडम. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि खराब क्षेत्ररक्षण तिथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि 4 धावांची मोहर इथं जरूर पाहायला मिळाली. हा आलाय चौकार. थँक्यू. 45 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. डाऊट टाकले जातात, उधळून लावले जातात, कुरगोडी केली जाते, पलटवार इथं मैदानावरती केला जातोय. रंगारंग सोहळा जो तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावेंची गरज जी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय. 45 वरती धावफलक आपण पाहतोय. चौकारा बरोबर पुढे जाऊन पोहोचलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर यांचं हे अत्यंत प्रभावी षटक होतं, परंतु क्षेत्ररक्षकांची अपुरी साथ तिथं प्राप्त झाली. यावेळी देखील आपण पाहतोय सुरेख ऑफसाइड ऑफसम चेंडू ठेवलाय. भन्नाट वेग होता चेंडू मध्ये. सरळ जाऊन पोहोचले यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि संघाचं धावफलक मात्र स्थिर आहे. 45 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 2 चेंडू विजयासाठी 7 धावेंची गरज. इथं फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा वार पलटवार करावे लागतील. पुन्हा एकदा सागर तयार. आखूड टप्प्याचा बॉल. उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथं जज करतोय. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का बसेल 3रा. थँक्यू. सामन्याचं समीकरण मित्रांनो येऊन पोहोचलंय. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 45 धावा धावफलकावरती. काय कमालीचा सामना. मागची 2 षटकं मात्र रोमहर्षक पाहायला मिळाली, पलटवार करणारी पाहायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये मात्र या दोन्ही गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. असं वाटलं होतं की हा सामना रायगड योद्धा संघ अगदी सहजरित्या जिंकेल, परंतु नरड्यामधून घास बाहेर काढलाय. येणारे 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल सुतार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सागर यांच्यावरती गोलंदाजीची जबाबदारी आपण पाहतोय. 1 चेंडू मध्ये 7 धावा बनणार की या धावा डिफेंड केल्या जाणार हे देखील आपल्याला बघायचंय. षटकार आला तर सामना टाय होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथं आणि सुतारवाडी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय विजेता ठरलाय. चॅम्पियन ठरणारा संघ ठरलाय. नवीन विजेता ठरलाय तिकोना फायटर्स. विजेते संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचे आभार.
फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेत सागर सुतार ठरलेत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. SR. मला काय परवा कशाची भीती मी दिलदार माझे तुम्ही सोबती. SR. SR. आला महाराजा सोबत मेहर बाजा दोन्ही म्हणे आला यमराज दुनियेवर फिरा दुनियेवर फिरा. वक्त आ गया है शान से चलने का. कुणाची झाड कुणाची हवा कुणी लाविला हा आभाळी तुला कसा गंध